हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज 30 दिवसाच्या चॅलेंजचा माझा 14वा दिवस. आज सकाळची सुरुवात मुलाला उठवण्यापासून झाली आणि त्याला उठवण्याच्या नादात माझं दूध पण सगळं सांडून गेलं. म्हणजे बघा की त्याला उठवायला गेली आणि तिकडे दूध पण सांडून गेलं. चला असो, ते पुसून वगैरे काढलं. त्याला स्कूलला सोडून आली आणि मग जेवण बनवायला घेतलं. आज जेवणामध्ये मी रात्रीचा भात उरला होता, त्याला फोडणी दिली आणि चपाती भाजी असं जेवण केलं. त्यानंतर मस्त दुपारचं जेवण करून एक झोप काढली छान, कारण की आज मला ना खूप कामं करायची होते. म्हटलं जेवढे माझ्याकडून होईल शक्य तेवढं मी आज सगळे काम करून घेणार आहे. मग त्यानंतर गॅलरी वगैरे झाडून काढली, कारण की एवढी धूळ येते ना दिवसभरात की कुठून येते तेच कळत नाही. मग त्यानंतर मी सगळं फ्रीज साफ करायला घेतला, कारण की बरेच दिवस झाले होते मी फ्रीज काय साफ केला नव्हता. आणि त्यातले सगळे भांडे पण बाहेर काढून घेतले. पहिले तर म्हटलं मी पुसूनच घेते, म्हणजे थोडे खराबच झाले होते. म्हटलं जाऊ दे, धुवून घेतलेलं बरं होईल, म्हणून ते सगळे भांडे असे धुवून घेतले. आणि हा एवढा पसारा माझ्या फ्रीजमध्ये होता. हा एवढा कुठून आला असेल आणि मी कसं ॲडजस्ट केलं त्या फ्रीजमध्ये तेच कळत नाही. मग तो पसारा सगळा एका साईडला ठेवला आणि पूर्ण असं फ्रीज पुसून काढलं छान एक साईडला पाणी घेऊन. आणि फ्रीज वगैरे पुसून झाल्यावर मग मी ह्यांना आवाज दिला की जे भांडे सुकलेत म्हटलं ते मला लावून द्या, मला लावता येत नाही. मग त्यांना मी ते पुसून पुसून देत होती आणि ते सगळं त्यांनी मला लावून दिलं. आणि मग हे बघा, हे सगळं ऑर्गनाईज केल्यावर किती छान फ्रीज वाटत होतं, खूपच मस्त वाटत होतं. त्यानंतर मी हे जे इथले जे हे लावलेले आहेत ना, ते स्टोरेज टू स्टोअर करायला, ते पण मी सगळं पुसून घेतलं, कारण की तिथे पण खूप धूळ होते आणि ते व्हाईट कलरचे आहेत ना, त्याच्यामुळे ते पटकन खराब होतात. मग ते सगळंच ऑर्गनाईज करून घेतलं. आणि मी म्हटलं चला आता लादी पुसून घेऊया, फक्त आता लादीच पुसायची राहिली होती. मग मी गॅलरी पण पुसून घेते, कारण की मग गॅलरीत पण आमचं येणं जाणं असतं कंटिन्यू, त्यामुळे गॅलरी वगैरे पुसून घेतली, लादी पुसून घेतली. आणि त्याच्यामध्ये मी एवढी थकून गेली होती ना, म्हणजे मला घाम पण इतका आला होता, कारण की आता ऊनच एवढं वाढलंय. त्यानंतर म्हटलं अंघोळ करून घेऊया. मग छान अंघोळ वगैरे केली आणि असं गेला माझा आजचा दिवस. तुमचा गेला कसं नक्की सांगा. भेटूया उद्या. बाय.